या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। हॅलो हॅलो, शिवानंद पाटील साहेबांचा नंबर आहे का? हा बोला। मी पत्रकार बागवान बोलतो, लोकप्रधान चॅनल। हा बोला सर। साहेब, काय परिस्थिती आपल्या गावाची सध्या हत्तूरची सांगा जरा आम्हाला। सध्या पाणी उतरलंय, हा म्हणजे अजूनही थोडं अजून रस्ता नाही जाण्या येण्यासाठी इकडला पलीकडला। बरं, गावात जे पाणी शिल्लक होतं ते थोडं कमी झालं का गावात? गावात आलेले पाणी कमी झालंय। आपले ते क्रॉसिंग BSNL ऑफिस आहे ना, हा तिथपर्यंत कमी झालंय। बरं बा, मग गावातल्या लोकांना जेवण पाणी मिळतंय का? हा, भेटतंय भेटलंय आहेत गावात। बरं बरं, आणि लाईट वगैरे सुरू झाली का? नाही, अजून लाईट नाही अजून। बरं, आपलं हत्तूरचं जे ब्रिज जवळ पाणी आलं होतं बघा, सोलापूर विजापूर रोडवर, हा ते काय पाणी कमी झालंय का काय? कसं तिथे काय वाहतूक सुरू झाली? पाणी कमी झालं, ते वडगावचं नवीन ब्रिज जे का बांधलेत ना, हा त्याचं काय तर थोडं क्रॅचेस झालं असं ऐकणं, तर त्यांची काय तर ते टीम वगैरे आलं, त्यांची काय तर तपासणी चालू आहे। हा बर, एक म्हणजे त्याची एक कॉलम का तर खचले गेलेलं आहे। हा, तपासणी सुरू आहे। हा, तपासणी सुरू आहे, त्यासाठी वाहतूक बंद ठेवली, फक्त मोटरसायकल आणि आपले जीप गाड्या कार गाड्यासाठी चालू आहे। टू व्हीलर सोडालेत का? सोडाले म्हणजे सोलापूरहून विजापूरला जाता येते, विजापूरहून सोलापूरला जाता येते? तसे ते मध्ये एक तास सोडले होते। हा, ते कसं मध्ये पाणी उतरून जे चिखल झाले, खाली चिखल थांबले, ते चिखलामुळे 2-3 गाड्या घसरल्यामुळे बंद केलेत परत रस्ता। बर, आता मला सांगा, ते हत्तूरचा जो ब्रिज जवळ पाणी थांबला होता ना, ते पाणी आता किती फूट आहे पाणी? खाली गेले, ब्रिजच्या खाली गेले। ब्रिजच्या खाली गेले ते काकाश्री हॉटेल वगैरे होते ना, त्याच्या खाली गेले आता। बर, आणि वडकबाळ पर्यंत पाणी थोडं कमी व्हायलाय? पूर्णच कमी झालं, रोडवरचं पूर्ण पाणी कमी झालं, रोडच्या खाली आहे फक्त पाणी। आता सगळं चिखल वगैरे असल्यामुळे थोडं ते ब्रिजची तपासणी करून सोडणार ते पाणी चिखल असल्यामुळे गाड्या म्हणजे घसरून लागल्या होत्या, त्यामुळे थांबलेत ते। हा, पण हे रोडवरचं पाणी कमी झालंय? कमी झालं, पूर्ण कमी झालं। बरं, आपल्या गावात काय परत काय प्रशासनाकडून काय अपेक्षा, काय यायला पाहिजे तिकडे? काय कमी आहे गावात? काही प्रशासनाचं काही झालं ना, काय तलाठी ग्रामसेवक एवढं सरकार बघत, बाकीच काय प्रशासनाचं काहीच नियोजन नाहीये। आणि इकडं वांगी, वडकबाळ, होनमुर्गी, वडकबाळ सेम झालाय, आणि होनमुर्गीला वगैरे सेम आहे, सर्वीकडे सेम आहे। म्हणजे अजून पाणी आहे गावात? मी आता सध्या तिथनं झालो, इथं 13 मैला आहे। हा, वडगावला सेमच आहे। ते प्रशासनाचं काहीच नाही, पाणी उतरले, लोक त्यांचे ह्याच्याने म्हणजे चिखल काढून राहायला गेले, वडगावला भुई गेले वगैरे। पण आता हत्तूर गावात येता येत आहे का आम्हाला? हत्तूर गावात तिकडनं येता येत नाही। हा, पाणी यायचं असेल तर कुमटा रोडने तिकडे येऊ शकता। तिकडून अजून रस्ता बंदच आहे? बंद आहे अजून, रस्ता बंद, अजून भरपूर आहे पाणी। भरपूर पाणी आहे? हो, शेतात वगैरे थांबलंय पाणी? हो, शेतात आहे। शेतात आता पाऊस दिवस सुरू झालाय का? आमच्या शहरात सुरू झालं, तिकडे काय? इकडे भरपूर आहे, पाऊस भरपूर आहे। कधीपासून सुरू झाला? रात्रीपासून का सकाळपासून? सकाळपासून चालू आहे, सकाळपासून चालू। हा, आता थोडं जोर जास्तच आहे पावसाचं। हा, म्हणजे अजून गावात पाणी आहे, रस्त्यावरचं पाणी कमी झालंय, पण चिखल आहे, अजून गाड्या सोडल्या. ठीक आहे साहेब, धन्यवाद. मटन, चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियां। पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियां स्पेशल मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला। चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियां चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध। खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध। स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। आमचा पत्ता हॉटेल बडे मियां, विजापूर वेस्ट, सोलापूर।